राम राम मंडळी, कशी आहात? मजेत ना? तर बघा, गॅसवर कढई ठेवली, 4 पळी तेल टाकलं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 2 मोठे कांदे बारीक कापलेले मस्त सोनेरी रंगावर परतून घेतले आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकली, थोडंसं हिंग टाकून छान असं परतून घेतलेलं आहे मस्त. त्यानंतर एक मोठा लाल पिकलेला टमाटा बारीक कापलेला टाकून घेतला, थोडंसं मीठ टाकलं, टमाटा शिजेपर्यंत परतून घेतला. आता यामध्ये पाव चमचा हळद टाकायची, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा ते 1 चमचा काळा मसाला किंवा शेवभाजी मसाला टाकायचा आणि यामध्ये धना पावडर टाकायची, थोडीशी कसुरी मेथी टाकायची, बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची, मसाला परतवायचा, थोडंसं पाणी टाकून पुन्हा तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. यामध्ये 1.5 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि मस्त खळखळ उकळी येऊ दिली, मस्त छान उकळून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये शेव टाकायची आहे. सुकी भाजी करायची तर जास्त शेव टाकायची आणि गॅस लगेच बंद करायचा. पातळ भाजी करायची असेल तर कमी शेव टाका आणि गरमागरम खाऊन घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.